नमस्कार ताई दीदी मॅडम, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की झाड बनलंय. मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल, नसेल पाहिला तर आपल्या पेजला जा. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा टाईपमध्ये आपण व्हिडिओ टाकत आहोत. हा झाड मेटलचा बनल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे जेव्हा करतो तर हे तुकडे ते बनलेले असतात बघा. हे तुकडे असतात ते. आता सेट कसा तयार करतात तर हा बघा, हा व्यक्ती बंगाली आपला आहे, हा सेट तयार करतोय. हे सगळे तुकडे त्यांनी जोडले, त्या ठिकाणी डिझाईन रेडी केली आहे. हे छोटे छोटे पार्ट्स त्याचे आजूबाजूचे डिझाईनचे रेडी करतोय, आपण पाहू शकता. आणि ते असं बनणार आहे. जसं आता हे डिझाईन बघा रेडी आहे. त्यानंतर आपण इथेही पाहू शकतो, या झाडाचे हे तुकडे आहेत बघा, मेटलचे, ब्रास आहे बरं हे सगळं. आणि या असा सेट बनतोय बघा, आपण जर पाहू शकतो. आणि हे जे आहे ना मोम, हे बनल्यानंतर हे अशा टाईपमध्ये ते त्याच्यावरती सिमेंट टाकतात. हे जे आहे ना पीओपी पावडर टाकतात आणि नंतर हे सुकल्यानंतर हे पीओपी असा रीते तयार होते. काय म्हणजे काय झालं की याला ते जॉईंट करण्यासाठी रेडी होतात. जॉईंट कसं होतं तर इथे आपल्याला बघायला मिळेल. आता हा सेट आहे, त्यांनी हे जे केलं होतं ना काम, त्याला ह्यात जॉईंट करताय. आता एकदम लाल करतील त्याला आणि मग हळूवारपणे त्याला सगळ्या पद्धतीने तिथे जॉईंट करण्याचं काम ते करणार आहेत. आता हे जॉईंट करतायत बघा, आपण इथे पाहू शकता. हे जे आहे ना माझ्या हातामध्ये हे ओलं आहे, म्हणजे हे आत्ता केलेलं आहे हे डिझाईन. आणि आता हे सुकलेलं मटेरियल आहे बघा. हे जे आहे ना हे सुकलेलं आहे आणि त्यामुळे हे सेट झालेलं आहे. आणि त्या सेट झालेल्या प्रोडक्टला त्या ठिकाणी ते जॉईंट केला जातो. त्यानंतर त्या सिमेंटवरनं ते काढलं जातं आणि त्याला व्हाईट सिमेंट भरपूर असतं लागलेलं सगळं काही. त्याच्यानंतर हे असं ब्रासचं त्याला धुतलं जातं. हे ॲसिड आहे, यामध्ये धुवून हा व्यक्ती बघा बाथरूममध्ये, इथे बंगाली माणूस आहे आमचा, तो सगळं असं घासून घासून कपडे कसं धुतात ना तसं धुवून काढतोय त्या वस्तूंना. आणि ती वस्तू धुतल्यानंतर ब्रासची अशा टाईपमध्ये दिसते. आता याच्या पुढची प्रोसिजर गोपिका ज्वेलरी नक्कीच आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आपण गोपिका ज्वेलरीला फॉलो करून ठेवा. गोपिका ज्वेलरीवरती प्रेम दाखवा. पुढची प्रोसिजर नक्की आपण पाहूया. धन्यवाद.